नमस्कार, महासागरच्या खरी खरी मध्ये मी कोकिळा पराते आपले स्वागत करते। कविवर्य सुरेश भट यांनी म्हटल्याप्रमाणे पहाटे पहाटे मला जाग आली, तिथे पाकड्यांनी भुईलाल झाली। आज पहाटे अचानक अशीच अवस्था पाकिस्तानची झाली, कारण पाकिस्तानातील आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवर भारतीय फौजेच्या जबरदस्त हल्ल्यानंतर जे फटाके वाजत आहेत, त्यावरून पाकिस्तानला भारताची सेना भारतात बसून काय काय करू शकते याची प्रचिती आली असावी। अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना ज्याला विमानाचे अपहरण करून भारताच्या कैदेतून सोडवण्यात आले, त्या महाहरामी मसूद अझहरला शेवटी भारताच्या दणक्याने आज रडायलाच आले। त्याच्या पापी परिवारातील 10 लोकांचा खात्मा भारताच्या वीर सेनेने केला। या मसुदाला भारतातील निरपराधी लोकांना मारताना हसू येत होते। त्याच्या गुप्त अड्ड्यावर तयार केलेले आतंकवादी आणि हा मसुदा भारतीयांचे बळी गेला तेव्हा जोरजोराने हसले होते, पण भारताच्या भीम पराक्रमी सैन्याने ते किती खोल गड्ड्यात फसलेले आहेत ते आता त्यांना दाखवून दिले आणि त्यामुळे त्या बऱ्याच गोष्टी समजून चुकलेल्या आहेत। तो मसुदा आता स्वतःसाठी मरण मागत आहेत। अरे लेका मसुदा, जेव्हा तू भारताच्या संसदेवर आक्रमण केलेस त्याआधी अनेकांना ठार मारलेस, अनेक निरपराध तुझ्यामुळे या जगात उरले नाहीत, तेव्हा तुला जराही लाज वाटली नाही का रे? तो तयार केलेल्या तुझ्या त्या नादान बगल बच्चांनी अनेक भारतीय महिलांचे सिंदूर उद्ध्वस्त केले, कुंकू पुसून टाकले, तेव्हा तुला आपली मर्दांगी दाखवण्याची संधी मिळाली होती। पण आता कालच्या 25 मिनिटांच्या कारवाईने तुझ्या परिवाराला जहन्नुम दाखवणाऱ्या भारतीय लष्कराला तू ओळखलेच नव्हतेस। आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर आत घुसून ज्या ठिकाणी आपण कारवाई केली तिथे या आतंकवाद्यांचा अड्डा होता। तो जैशचा सर्वात मोठा कॅम्प होता। त्याच्या अलीकडे ठिकठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे होते। या अड्ड्यांवर अगदी नेमका मारा करून भारतीय क्षेपणास्त्रांनी आतंकवाद्यांच्या सगळ्या बीभत्स हल्ल्यांचा बदला घेतला होता। भारताने पाकिस्तान मधील सर्व आतंकवाद्यांचा बारकाईने अभ्यास केला, त्यानंतर पद्धतशीरपणे केवळ तेच अड्डे नष्ट करण्याची कामगिरी केली। यालाच पिन पॉइंटेड अटॅक म्हणतात। याशिवाय भारताने पाकिस्तानच्या सैनिकी अड्ड्यांवर एकही कारवाई केली नाही। पाकिस्तानचे वल्गनावीर बिलावल भुत्तो पासून ते अगदी बेगम मरियम पर्यंत न्यूक्लिअर हल्ल्याच्या गप्पा मारणारे आता ढसाढसा रडत आहेत। पाकिस्तानचा सेना अध्यक्ष मुनीर याचे थोबाड त्याचा बाप मेल्यासारखे झाले आहे। पाकिस्तानचे प्रधानमंत्री तसेही पाकिस्तान सेना अध्यक्ष मुनीर याच्याच हातचे बाहुले आहेत। त्यामुळे त्या दोघांचेही चेहरे इतके रडके होते की ते पाहिल्यावर त्यांची दया येणे तेवढेच बाकी होते। भारताच्या राफेल आणि मिराज या विमानांनी स्काल्प आणि हॅमर पद्धतीचा उपयोग करून पाकिस्तानातील हे सर्व आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। 1948 पासून आजपर्यंत प्रत्येक वेळी पाकिस्तानला पळता भुई थोडी करणाऱ्या भारताच्या नेतृत्वाला आणि सेनेला पाकड्यांनी ओळखलेच नव्हते। पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या अड्ड्यांना गड्ड्यात बदलवून आपण म्हणजेच भारताने जी बहादुरी दाखवली त्यात भारताचे कवडीचेही नुकसान झालेले नाही। ही बाब अत्यंत महत्वाची आहे। याचाच अर्थ पाकिस्तानच्या वल्गना कितीही मोठमोठ्या असल्या तरी आपल्या देशाच्या सुरक्षेबाबतची त्यांची तयारी शून्य होती आणि आहे। त्यांना एखाद्या भोट्या चोराप्रमाणे फक्त पोकळ धमक्यांच्या वल्गना करणे आणि लपून वार करणे एवढेच ठाऊक होते। हे या निमित्ताने सर्व जगाला कळले ते बरंच झाले। बांगलादेशच्या लढाईच्या प्रमाणे हजारो पाकिस्तानी सैनिकांनी मान खाली घालून शरणागती पत्करली होती, तीच परिस्थिती आताही उद्भवलेली आहे। पाकिस्तानवरील कारवाईनंतर शहबाज शरीफ यांनी रडता रडता सांगितले की भारताच्या 80 जहाजांनी आमच्यावर हल्ला केला, आम्हाला बदला घेण्याचा पूर्ण अधिकार आहे। म्हणजे हे लोक पडले तरी त्यांची टांग वरच आहे। हे टांग तोडणे भारतीसाठी कठीण नाही। तुमची हिंमत केवळ तुमच्या लंब्या चौड्या वल्गना करण्यातच आहे। बाकी पाकिस्तानात आता सेना आणि सरकार यांच्या बदलाचे वातावरण आहे। त्यात सत्ता पालट आणि पाकिस्तानी सेनेच्या पदामध्ये पालटही होऊ शकतो। आम्ही भारताच्या खंबीर सरकारचे, रणवीर सेनेचे आणि शूरवीर जनतेचे शतशः अभिनंदन करतो आणि आता मनापासून म्हणतो, पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।